नामदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 4 वर्षात गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळानं नवनवीन उपक्रम राबवत गोकुळची सर्वांगीण प्रगती केली आहे। यासाठी दूध उत्पादकांनी देखील मोठं सहकार्य केलंय। यापुढील काळात देखील गोकुळच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करा असं आवाहन खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केलंय। गोकुळ दूध संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या पेट्रोल पंपाचं उद्घाटन आणि सायलेज बेलर तसंच हार्वेस्टर मशिनरीच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते। गोकुळ दूध संघाच्या वतीनं पुणे-बेंगलोर महामार्गावर गोकुळ शिरगाव इथं पेट्रोल पंप सुरू करण्यात आलाय। आज या पेट्रोल पंपाचं उद्घाटन आणि सायलेज बेलर तसंच हार्वेस्टर मशीनचा शुभारंभ खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते पेट्रोल पंपाचं नामफलक अनावरण करून उद्घाटन करण्यात आलं। यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत गोकुळ दूध संघाचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला। तर आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत सायलेज बेलर आणि हार्वेस्टर मशीनचा शुभारंभ करण्यात आला। यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आलं। यावेळी बोलताना श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी नामदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 4 वर्षात गोकुळ दूध संघाच्या संचालकांनी नवनवीन उपक्रम राबवत गोकुळची सर्वांगीण प्रगती केली असल्याचं सांगितलं। यासाठी दूध उत्पादकांनी देखील मोठं सहकार्य केलंय। यापुढील काळात देखील गोकुळच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करा असं आवाहन त्यांनी केलं। तर दूध उत्पादकांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून म्हैस खरेदीसाठी कर्ज पुरवठा तर संघाच्या माध्यमातून अनुदान देऊ अशी ग्वाही देत गोकुळ दूध संघाला देशात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया असं आवाहन नामदार हसन मुश्रीफ यांनी यावेळी केलं। तर आपण संकल्प केलेला होता की या दूध संघामध्ये 5 लाख दूध उत्पादक आहेत। त्यांना एक म्हैस जर त्याला आपण घेऊन दिली तर किती दूध वाढेल याचं गणित करून आपण कामाला लागलो, परंतु दुर्दैवानं ते घडलं नाही। मी सर्व संचालक मंडळांना, सर्व अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करेन की जे शेतकरी आज दूध उत्पादक आपल्याकडे 5 लाख आहेत, त्यापैकी किमान 2-2.5 लाखांनी पुन्हा एक जर म्हैस घेतली तर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक त्यांना आम्ही कर्ज द्यायला तयार आहे। त्याला दूध संघात 40,000 रुपये अनुदान द्यायला तयार आहे। आपण सगळ्यांनी मिळून येणाऱ्या काळात या अमूलला जर मागं टाकायचं असेल, अमूलशी स्पर्धा करायची असेल तर चांगल्या पद्धतीचं दूध आपण निर्माण करू आणि हा सण हा देशामध्ये 1 नंबरचा करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया। संघाचं आणि दूध उत्पादकांचं हित डोळ्यासमोर ठेवून गेली 4 वर्ष गोकुळचा कारभार सुरू आहे। त्यामुळेच आपण 4 वर्षात दूध उत्पादकांना 11 रुपयांची दरवाढ दिली आहे असं सांगत लवकरच गाय दूध उत्पादकांबाबत गोकुळ संघाकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली। आणि म्हणून गेल्या 4 वर्षामध्ये दूध दरवाढ असू दे, कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी पगाराच्या संदर्भातला करार असू दे किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतील, यामध्ये संघाचं हित साधून, संघाचं हित समोर ठेवून गेल्या 4 वर्षामध्ये कारभार करण्याची भूमिका आम्ही सगळ्या मंडळींनी सातत्याने घेतली आणि त्याला अनुभव आपणही घेतलेला। दर एवढा कधी वाढला नव्हता, एवढा गोकुळचा दर वाढवण्याचं काम गेल्या 4 वर्षामध्ये प्रामाणिकपणे आम्ही केलं। पुढच्या काळामध्ये गाईच्या दुधाबाबतीत देखील एक सकारात्मक निर्णय घेण्याची भूमिका आम्हा सगळ्या मंडळींची येणाऱ्या भविष्यकाळात असणार आहे। या कार्यक्रमात बोलताना आमदार चंद्रदीप नरके यांनी महायुती आणि महाविकास आघाडीला कसं सांभाळायचं याचं चांगलं कसब गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्याकडे असल्याचं सांगितलं। मला या निमित्तानं सांगायचं की या दूध संघाची वाटचाल आमचे सहकारी मित्र बंटी पाटील साहेब असतील, मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असेल, या चांगल्या पद्धतीनं वाटचाल या ठिकाणी चालू आहे। सर्व संचालक मंडळाचं त्यांना सहकार्य या ठिकाणी आहे आणि मला वाटते अरुण डोंगळे साहेब अतिशय कर्तबगार चेअरमन तुम्ही आहे। मगाशी तुम्ही पत्रकारांना खुलासा पण केला, त्यामुळे डोंगळे साहेबांना कल्पना आहे की महायुती आणि महाविकास आघाडी कशी सांभाळायची। या अरुण डोंगळे साहेबांच्या पेक्षा कोणाला जमणार नाही। आबाजी तुम्ही थोडंसं महायुती आणि महाविकास आघाडी कशी सांभाळायची अरुण डोंगळे साहेबांच्याकडे शिकला नाही।